झी 24 तास एक पाऊल पुढे। जम्मू काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी होते, त्यामुळे काश्मीरातलं जनजीवन काही प्रमाणात बाधित झालं असलं तरी काश्मीरातला पर्यटन व्यवसाय मात्र चांगलाच तेजीत आलेला आहे। काश्मीरातल्या हिमवृष्टीची पर्यटकांना भुरळ पडली असून बर्फामधील खेळांना पर्यटक अधिक पसंती देत आहेत। स्कीइंग सारख्या बर्फातल्या खेळांना पर्यटक अधिक पसंती देत आहेत। देशी पर्यटकांसोबतच परदेशी पर्यटकांचीही काश्मीरात गर्दी वाढू लागली आहे। काश्मीरातली बर्फवृष्टी स्कीइंगसाठी अधिक अनुकूल असते, त्यामुळे परदेशी पर्यटक 8 ते 15 दिवस या भागात तळ ठोकून आहेत। परदेशी पर्यटकांमुळे इथला हॉटेल व्यवसाय देखील चांगलाच बहरलाय, त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण आपण बघू शकतो। बर्फामध्ये अर्थातच अगदी बर्फाचे ज्या तऱ्हेनं आनंद लुटतायत जम्मू काश्मीरमध्ये पर्यटनाचा व्यवसाय तर बहरलेला आहे, मात्र आपण अनुभवू शकतो तिथे बर्फवृष्टी झालेली आहे आणि बर्फवृष्टी झाल्यानंतर तो पांढरी अशी शाल संपूर्ण धरणीनं पांघरलेली आहे आणि त्यामध्ये स्कीइंग सारखा आनंद, अर्थातच या आनंद आपण इथून फक्त बघू शकतो, मात्र त्याचा अनुभव घ्यायची देखील इच्छा आपल्याला हे संपूर्ण दृश्य बघितल्यावर वाटते आहे। रोपवेचा देखील प्रवास अतिशय नयनरम्य असेल अशीच कल्पना येते। आपण बघू शकता आपल्या स्क्रीनवर, एकीकडे स्कीइंगचा थरार आहे, बर्फाची जी शाल आहे त्याच्यावरती स्कीइंग करतायत पर्यटक, तर रोपवे मधून देखील जाण्याचा जो काही आनंद आहे तो पण अतिशय आनंददायी असाच आहे। नेचुरली जो स्कीयर होता है वो हाई स्पेंडिंग टूरिस्ट होता है, तो ये इसके साथ साथ जो हिल स्कीयर है वो हाईएस्ट ब्रैकेट में फॉल करता है। इसका जो है फॉल आउट हमारी लोकल इकोनॉमी पे बड़ा अच्छा खासा रहता है, तो हमारे होटल्स की बुकिंग जो भी अच्छी खासी रहती है। एवरेज स्टे जो है स्कीयर का वो 7 से 8 दिन रहता है और वो अच्छा खासा अमाउंट स्पेंड करता है विंटर में, तो इसका जो है इम्पैक्ट हमारी लोकल इकोनॉमी पे बड़ा अच्छा रहता है। झी 24 तास एक पाऊल पुढे।